लवकरच ना आमच्या घरात एक कार्यक्रम होणार आहे, म्हणून मग आजपासून आम्ही घरातील साफसफाई मिशन चालू केलं. थोडंफार ते आटपून अंघोळ करून जेवण केलं. जेवणात आज ना दुधी भोपळ्याचा पराठा आणि दही होतं. मी इकडे जेवत होते. गोलू आणि भूमी तिकडे खेळत होते. गोलू ना 2 दिवसानंतर आज व्यवस्थित खेळता. 2 दिवस ना त्याका अजिबात बरा नाही होता. त्याका खेळताना बघून ना माका बरा वाटत होता. खेळान गोलू दमलो आणि झोपलो तेव्हा मी त्याची सगळी खेळणी पिशवीत भरून ठेवले. दिवसातून 3-4 वेळा हे काम माझं ठरलेलंच आहे. त्याच्यानंतर मशीनवर काम करू बसले. पण जा शिवाचा होता ना त्याची इतकी गुंतागुंत झालेली की त्या सोडवता सुटत नाही होता. मग मी आणि दीदीन भरपूर स्ट्रगल करून त्या कसा तरी सोडवला. मग त्या थोडाफार शिवलंच असेल तोपर्यंत जेवण बनवायचं टायमिंग झालेलो, म्हणून मग ता काम बाजूक ठेवलं आहे आणि जेवणाच्या तयारीक लागलं आहे. साहेबांका काय जेवण काय बनवू हा प्रश्न 8 ते 9 वेळा विचारून पिवळी खिचडी आणि पिठलं ह्या निर्णयावर येऊन तो प्रश्न सुटला. त्याच्यामुळे भरपूर अशी लसूण, जिरे, मोहरीची फोडणी देऊन पिवळी खिचडी करून घेतली. त्याच्यानंतर पिठला करूच्या तयारीक लागले. तोपर्यंत कुणाल येऊन गोलूची केलेली कांदा सांगूक लागलो माका. आणि हां, नवऱ्याच्या चॉईसचा पिठला बनवता बनवता मी कुळताची पिठी कधी विसरले तर माझा माकाच समजाक नाही. मी इकडे पिठला करतच होतोय तोपर्यंत गोलू तिकडे मशीन चालवत बसलो आणि एखाद्या टेलरसारखं तो चष्मा लावून बरोबर अगदी कपडं ठेवतात ना त्या ठिकाणी पिशवी ठेवून बरोबर एका हाताने चाक फिरवत तो काम करत होतो. त्या बघून माकांना खूप कौतुक वाटत होता. ह्या सगळा बघता बघता माझा पिठला पण इकडे तयार झाला. चला तर मग आजच्यापुरती इतकेच झाली.